पुन्हा एकदा शिंदेशाही की आता कोकणी पाण्याचं वर्चस्व या ठिकाणी दिसून येणार. ठाणे जिल्ह्याच्या राजकारणाकडे सर्वांचंच लक्ष लागेल, कारण याच ठाणे जिल्ह्यामधून बंड झालं आणि त्यानंतर राज्याच्या सत्तेमध्ये उलथापालथ झाली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहे आणि याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. युतीमध्ये जरी भाजप आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र नांदत असले तरी या पक्षांमध्ये सर्व काही आलबेल आहे असं नाहीये. कारण ठाणे जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांना असं वाटतंय की आपलाच पक्ष हा नंबर 1चा पक्ष असला पाहिजे आणि याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा रंगलेली आहे. इतर पक्षांचे नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाकडे वळवण्याची जणू स्पर्धाच या दोन्ही पक्षांमध्ये लागलेली आहे. त्यातच डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा भाजपाचा वरचष्मा असणार का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय आणि शिंदेच्या शिवसेनेला धोबीपछाड करण्यासाठी या ठिकाणी भाजपानं सुद्धा रणनीती आखल्याचं समोर आलेलं आहे. भाजपाचे रवींद्र चव्हाण हे सुद्धा इतर पक्षातील नगरसेवक असतील, वजनदार मंडळी असतील, त्यांना आपल्या पक्षामध्ये कसं घेता येईल आणि आपला पक्ष ठाणे जिल्ह्यामध्ये नंबर 1चा पक्ष कसा असेल या दृष्टीने चव्हाण हे सध्या विचार करताना दिसत आहेत. त्यातच इतक्या वर्षांपासून ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे आणि हे वर्चस्व मोडीत करण्यासाठी आपण जर गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर भाजपाचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा आपला मोर्चा ठाण्याकडे वळवलेला आहे. नाईक यांनी ठाण्यामध्ये येऊन जनता दरबार सुद्धा त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि याच ऍक्शनवर रिएक्शन देण्यासाठी शिंदेंनी सुद्धा नवी मुंबईमध्ये जाऊन जनता दरबार घेतला होता. त्यामुळे या ठिकाणी शिंदेंना घेरण्यासाठी भाजपाची रणनीती येणाऱ्या काळात कितपत यशस्वी ठरते ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उल्हासनगरचा जर आपण विचार केला तर उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाचं राजकारणामध्ये चांगलं वर्चस्व आहे. त्यामुळे यंदा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओमी कलानी आणि त्यांचे समर्थक कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ओमी कलानी यांचे 4 नगरसेवक आहेत, ते भाजपाने आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला सुद्धा. कलानींचे 4 समर्थक फोडण्यात भाजपाला यश आलं. मात्र त्यानंतर काय घडलं तर शिंदेची शिवसेना आणि ओमी कलानी यांनी आपलं गठबंधन आहे, दोस्ती का गठबंधन या नावाने युती जी आहे ती जाहीर केली. त्यामुळे जर या ठिकाणी ओमी कलानी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येत असेल तर भाजपाचा या महानगरपालिकेमध्ये काय रोल असणार आहे यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. एकंदरीतच या सर्व राजकीय घडामोडीमुळे महायुतीमध्ये जे मतभेद आहेत ते समोर आलेले आहे आणि या पार्श्वभूमीवर आता भाजप या ठिकाणी काय भूमिका घेते ते सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. कारण उल्हासनगर महापालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये टीम ओमी कलानी आणि शिंदे यांनी एकत्र येत शिवसेनेचा महापौर या ठिकाणी विराजमान केला होता आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो त्या ठिकाणी आपलाच महापौर किंवा नगराध्यक्ष बसला पाहिजे असा मनसुबा आहे जो भाजपनं या ठिकाणी अनेक वेळेला व्यक्त केलेला आहे. पाहुयात टीम ओमी कलानीचे जे समर्थक आहेत कमलेश निकम यांनी ही गठबंधन जे आहे ते जाहीर झाल्यानंतर नेमका भाजपवर काय आरोप केलाय हे तुम्हीच ऐका. अभी देखिए उनके पक्ष में जो गुनेगारों की लाइन बताऊंगा, फ्रॉड, चीटर, अनेक गुनेगार उनके पक्ष में है जिनके ऊपर 8-8, 9-9 गुने दाखिल है, जो भारतीय जनता पार्टी में रहकर वो अपनी गुनेगारी की प्रतिपूर्ति बचाना चाहते हैं. हमारे पास कोई गुनेगार नहीं है, जिनके ऊपर भी गुने हैं वो राजनीतिक गुने दाखिल है. आपण बघितलं की या ठिकाणी टीम कलानीचे जे प्रवक्ते आहे यांनी थेट भाजपाच्या गुन्हेगारीवरच बोट ठेवलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विशेषतः शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये चांगली चुरस होणार आहे आणि महापौर हा कुठल्या पक्षाचा बसणार यावरून सुद्धा राजकीय फटाके फुटणार हे मात्र नक्की. कारण या अगोदर रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाचा महापौर बसला पाहिजे अशा प्रकारचं विधान केलं होतं आणि त्याच दृष्टीने उल्हासनगर असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल व इतर नजीकच्या सर्व महानगरपालिका असतील या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण ताकद आपली लावायला सुरुवात केलेली आहे.
त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यामध्ये कोण कोणावर मात देतं, चव्हाण या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचं चित्र पालटू शकतात का, की शिंदे पुन्हा आपलं वर्चस्व या ठिकाणी कायम ठेवतात, ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मयुरी चव्हाण, लोकमत.